मित्रांनो सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे पीडब्ल्यूडी याच्यामध्ये मित्रांनो पद भरती सुरू आहे आणि याच्यासाठी मित्रांनो टीसीएस या कंपनीने ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतलेल्या आहेत। तर मित्रांनो याचे रिस्पॉन्स शीट जे आहे तुमचे जनरेट झालेले आहे। रिस्पॉन्स शीट म्हणजे काय असतं मित्रांनो, तुम्ही जो ऑनलाईन पद्धतीने पेपर सोडवलेला आहे, परीक्षा दिलेली तर उत्तर मित्रांनो तुम्ही नोंदवलेले तर त्याची एक रिस्पॉन्स शीट म्हणजे आन्सर शीट जी आहे ती तुम्हाला पाहायला मिळते। तुम्ही कशा पद्धतीने उत्तर सोडवलेत, काही ऑब्जेक्शन तुम्हाला घ्यायचे असतील तर कशा पद्धतीने घ्यायचे, तसेच मित्रांनो रिस्पॉन्स शीट कशा पद्धतीने पाहिजे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नवीन असाल मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, शेजारील बेलचे बटन सुद्धा दाबून घ्या। आता मित्रांनो तुम्हाला लॉग इन करण्यासाठी काय करायचंय, खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लॉग इन लिंक दिलेली आहे टीसीएस ची, त्या लिंकवर मित्रांनो क्लिक करायचे किंवा टेलिग्रामला सुद्धा तुम्हाला ती लिंक मिळून जाईल। इथे तुम्हाला काय करायचं मित्रांनो, रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा तुमचा किंवा लॉग इन आयडी टाकायचा आणि इथे पासवर्ड टाकायचा। पासवर्ड आणि लॉग इन आयडी मित्रांनो तुम्हाला जो आहे तो ईमेल ला आलेला असो किंवा एसएमएस मध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल। ठीक आहे, ते टाकल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे, खाली जो कॅप्चा दिसतोय तो कॅप्चा टाकायचा आणि लॉग इन करा बटनावर क्लिक करायचं आहे। जसं मित्रांनो तुम्ही लॉग इन करतात तर तुमच्या समोर ऍप्लिकंट डिटेल्स असं ओपन होतं। तर मित्रांनो वरती जे नोटिफिकेशन आहेत ते सगळे क्लोज करून टाकायचे। त्यानंतर ऍप्लिकेशन टॅब या बटनावर क्लिक करायचंय। बघा ऍप्लिकेशन टॅब या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे ऍक्शनच्या खाली आय बटन दिसतंय ना, त्या बटनावर क्लिक करायचंय। जसं मित्रांनो तुम्ही क्लिक करतात तर पहा तुमच्या समोर ऍप्लिकंट डिटेल्स, इथे तुमचा फॉर्म येऊन जातो, त्याच्यानंतर पेमेंट स्लिप, त्यानंतर मित्रांनो कॅन्डिडेट रिस्पॉन्स आणि त्यानंतर ऑब्जेक्शन फॉर्म। तर मित्रांनो तुम्हाला द्यायचं आहे कॅन्डिडेट रिस्पॉन्स आणि इथे मित्रांनो बघाची परीक्षा झाली 13 डिसेंबर ते 28 डिसेंबर या दरम्यान, तर त्याची रिस्पॉन्स शीट जी आहे ती उपलब्ध आहे। तर तुम्हाला इथे हेअर या बटनावर क्लिक करायचं आहे। तुम्ही मित्रांनो मोबाईलवर सुद्धा डाउनलोड करू शकतात। मोबाईलमध्ये फक्त तुम्हाला जे आहे ते डेस्कटॉप मोडला मित्रांनो ही लिंक जी आहे किंवा ही साईट जी आहे ती करायची आणि इथून तुम्ही डाउनलोड करू शकतात। तर हेअर या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा पीडीएफ तुमच्या समोर जनरेट होईल। तर पहा मित्रांनो अशा पद्धतीने जे आहे ते रिस्पॉन्स शीट जनरेट झालेले। आता मित्रांनो रिस्पॉन्स शीट तुम्हाला काय करायचं आहे, 1 बाय 1 जे आहे ते एक एक क्वेश्चन तुम्हाला चेक करायचं आहे। तुम्ही मित्रांनो आन्सर्स याचे दिलेले तर तुम्ही जे उत्तर नोंदवलेले आहे ते बरोबर दिलंय का ते मित्रांनो एकदा चेक करून घ्यायचंय। त्यानंतर मित्रांनो क्वेश्चन मध्ये जर तुम्हाला काही चुकीचं वाटत असेल तर मित्रांनो त्याचा क्वेश्चन आयडी वगैरे जे होतं लगेच नोट करून ठेवायचा आहे। कारण की मित्रांनो तुम्हाला रिस्पॉन्स शीट कशासाठी दिलेले तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी। जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर टीसीएसने चुकीचं दिलं असेल किंवा मित्रांनो प्रश्न चुकीचा असेल तर त्याचे मार्क्स जे आहे तुम्हाला वाढून मिळतात, परंतु त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, ऑब्जेक्शन घ्यावं लागतं। ऑब्जेक्शन फॉर्म मित्रांनो बघा, ऑब्जेक्शन फॉर्म याच्यावर तुम्ही गेलात तर तुम्हाला इथे क्लिक हेअर टू रेज ऑब्जेक्शन, तर इथे तुम्हाला ऑब्जेक्शन जे आहे ते रेज करावं लागतं। त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे ऑब्जेक्शन जे आहे ते घेऊ शकतात आणि मित्रांनो ते ऑब्जेक्शन जर करेक्ट आलं तर तुम्हाला याचे मार्क्स जे आहे ते मिळून जातात। तर पहा मित्रांनो अशा प्रकारे जो आहे तो ऑब्जेक्शन फॉर्म तुमच्या समोर ओपन होतो। तर याच्यामध्ये पहा क्वेश्चन आयडी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। आता मित्रांनो इकडे जो क्वेश्चन आयडी आहे, सपोज एक्झाम्पल हा क्वेश्चन आयडी जो आहे तो आपण कॉपी केला आणि इकडे येऊन मित्रांनो आपण पेस्ट केला, याच्यावर आपल्याला जे आहे ते ऑब्जेक्शन घ्यायचं आहे। तर पहा हा क्वेश्चन आयडी आला 9561 लास्टला आहे, तर तो सिलेक्ट केला। त्याच्यानंतर नेचर ऑफ ऑब्जेक्शन, तर याच्यामध्ये पहा इनकरेक्ट किंवा एम्बिगस क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन चुकीचा असला तर हा ऑप्शन तुम्हाला निवडायचा। त्यानंतर आउट ऑफ सिलेबस हा तर मित्रांनो शक्यतो नाही येणार। त्यानंतर ऑल ऑप्शन्स इनकरेक्ट हे सुद्धा नाही येणार। मल्टिपल करेक्ट आन्सर येऊ शकतं किंवा इनकरेक्ट आन्सर की पहिलं आणि शेवटचं मित्रांनो याच्यापैकी ऑप्शन जे आहे ते मोस्ट ऑफ येतात। तर इनकरेक्ट आन्सर की म्हणजे उत्तर जे आहे ते टीसीएसने चुकीचं दिलंय। ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो ऑब्जेक्शन जे आहे ते तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर मित्रांनो आता इथे अमाऊंट 500 दाखवतात, ऍक्च्युअली मित्रांनो याच्यासाठी अमाऊंट जे आहे ते 100च आहे। तर मग थोडंसं थांबून घ्या मित्रांनो, याच्यावर मित्रांनो काहीतरी अपडेट येईल किंवा मित्रांनो याच्या संदर्भात चौकशी करून जे आहे ते तुम्हाला अपडेट जे आहे ते आपल्या टेलिग्रामला मिळून जाईल। त्यानंतर तुम्हाला इथे डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करावं लागतात। जे तुम्ही उत्तर बोलताय ते कशा पद्धतीने करेक्ट आहे तर याचे तुम्हाला रेफरन्स द्यायचे असतात। तर मित्रांनो स्टेट बोर्ड किंवा ज्या ट्रस्टेड साईट आहे मित्रांनो तिथून तुम्ही जो आहे तो याचा डेटा घेऊ शकतात आणि त्याचा स्क्रीनशॉट वगैरे किंवा पीडीएफ जे आहे ते इथे अपलोड करू शकतात। त्यानुसार मित्रांनो तुम्ही ऑब्जेक्शन जे आहे ते इथे अशा प्रकारे घेऊ शकतात। ठीक आहे, आलं लक्षात। रिस्पॉन्स शीट डाउनलोड करायची आणि ऑब्जेक्शन फॉर्म मध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे। ऑब्जेक्शन साठी मित्रांनो आता सध्या जे आहे ते 500 रुपये इथे फी दाखवत आहे, परंतु मित्रांनो एका क्वेश्चन साठी 500 रुपये फी इथे नाहीये। 100 रुपयाचे चार्जेस इथे घेतले जातात टीसीएस कडून, परंतु इथे 500 दाखवत आहे। ठीक आहे, तर मित्रांनो थोडंसं तुम्ही थांबून घ्या, इथे जे आहे ते फॉर्म जो आहे किंवा जे काही टेक्निकल ग्लिच असेल इथे जे आहे ते अपडेट होईल। ठीक आहे, तर मित्रांनो अशा प्रकारे पीडब्ल्यूडी च्या रिस्पॉन्स शीट जे आहे ते जनरेट झालेले आहे। व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। तुमच्या मित्रांनो स्कोर किती येतोय खाली कमेंट मध्ये नक्की टाका आणि मित्रांनो रिस्पॉन्स शीट मध्ये स्कोर कॅल्क्युलेट करण्यासाठी वेगवेगळ्या वेबसाईट आहे, परंतु वेबसाईटच्या भानगडीत न पडता तुम्ही स्वतः जो आहे तुमचा स्कोर कडा 1 बाय 1 एक एक क्वेश्चन चेक करा। याने तुमचा मित्रांनो पूर्ण रिस्पॉन्स शीटचा अभ्यास होतो आणि काय चुकीचं काय बरोबर आहे तुम्हाला कळतं। ठीक आहे, त्याच्यामुळे सॉफ्टवेअरवर किंवा कोणत्या वेबसाईटवर डिपेंड राहू नका, स्वतःच तुम्ही चेक करा। ठीक आहे, या व्हिडिओला मित्रांनो लाईक करायचे, चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब सुद्धा करून घ्या, कारण की मित्रांनो तुम्हाला इथून पुढे देखील अपडेट जे आहे ते मिळेल आणि मित्रांनो इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सुद्धा मित्रांनो तुम्हाला या चॅनलची हेल्प होत असते। चला मित्रांनो धन्यवाद, थांबतोय, बाय ऑल ऑफ यू।